51 वचन. ज्या विश्वास व बुद्धिमान दासांना धन्याने आपल्या परिवाराला येतात खाण्यास देण्यासाठी त्याच्यावर नेमलेले असा आहे असा दास कोण. वचन 46. धनी येईल तेव्हा जो दास तसे प्रत्येकाच्या दृष्टीस पडेल तो धन्य. वचन 47. मी तुम्हाला वचन सांगतो की त्याला तो आपल्या सर्वांच्यावर नेईल. वचन 48. परंतु माझा धनी येण्यास विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात मानेल. वचन 49. आणि आपल्या सोबतीच्या दासाला मारू लागेल. वचन दिलेल्याबरोबर काही केले. वचन 50. तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला काही नसले वाटले त्या दासाचा धनी येईल. वचन 51. त्याच्या आठवड्यातून व टोपल्या देण्याचा वाटा त्याच्या पदरी काढली तिथे रडण्याला काय चालेल. हालेलुया, हालेलुया, हाले. वचन काय सांगते? ज्या विश्वास व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला येताखाली खाव्यास देण्यासाठी त्याच्यावर नेमलेला आहे असा कोण आहे? असं कोण बुद्धिमान आणि विश्वासू दास आहे ज्या दासाला धनी आपल्या परिवारावर, आपल्या घराण्यावर किंवा आपल्या सर्वस्वावर नेमून ठेवतो? असं कोण विश्वासू दास आहे जो धन्याच्या अधीन असतो आणि धन्याने सोपून दिलेली कामगिरी योग्यरित्या पार पाडतो? बायबल सांगते की धनी दासाला म्हणत आहे की मी येईपर्यंत ही सर्व कामे कर, परंतु धनी दूर गेलेला आहे, दूर देशी गेलेले आहे, म्हणून दास खाईल पिईल किंवा मात्र दिलेली सोपून दिलेली कामगिरी योग्य पार पडणार नाही, मौज मजा करेल. तर ज्या वेळेला धनी येईल तेव्हा तो काय करेल? तो त्याला छाटून टाकेल, त्याला नष्ट करेल, त्याच्या हुद्द्यावरून त्याला काढून टाकेल. परंतु जो दास आपल्याला सोपून दिलेली कामगिरी योग्यरित्या पार पाडत आहे, जो विश्वासू आहे, जो धनी आणि पाहेल की मी माझ्या दासाला काम सोपून दिलं होतं, तो विश्वासाने काम करत आहे, हे जेव्हा धनी पाहिल तेव्हा धनी आणखी मोठा अधिकार त्या दासाला देईल, आपल्या सर्वस्वावर त्याची नेमणूक करेल. हा बायबल काय सांगते? एक दास आणि एक धनी. 1 मे हा दिवस कामगारांचा दिवस म्हणून साजरा केला जातो, सुट्टीचा दिवस, कामगारांचा दिवस. बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवत आहे पहा. वचन सांगते की मात्र धनी आणि दास नक्की काय आहे? जर मात्र वचन काय सांगते आपण आता या जगामध्ये आहोत आणि या पृथ्वीत आहोत. जर आपण पाहिलं मग भले आपण श्रीमंत असो या गरीब असो, आपण मालक असो या नोकर असो, परंतु हकीकतमध्ये आपण सर्वजण परमेश्वराचे दास आहोत आणि परमेश्वर आपल्या सर्वांचा धनी आहे, मालक आहे आणि आपण देवाचे दास आहोत. जेव्हा आपण आपल्या गुलामावर, दासांवर किंवा आपल्या आधी काम करणाऱ्या व्यक्तींवर आपण अन्याय करत आहोत, तर जो मालक वर बसलेले परमेश्वर, मात्र तो परमेश्वर त्याबद्दल आपल्याला शिक्षा करणार. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते ते बायबलद्वारे आपण पाहू की धनी आणि दास. जेव्हा एक धनी आपल्या दासाला आपल्या कामावर किंवा आपल्या इतर गोष्टीवर जेव्हा त्याची नेमणूक करतो, तेव्हा त्या दासाने प्रामाणिकपणे, विश्वासाने आपलं काम पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या धन्याने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, माझ्या मालकाने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर त्या विश्वासाप्रमाणे ही जबाबदारी मी योग्यरित्या प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. जर दास जो आहे तो मात्र आपल्या व्यवहारात चूक करेल, खोटा व्यवहार करेल, चोरी करेल, वाईट रीतीने वागेल आणि धन्यालाही माहिती पडलं तर धनी त्या दासाला त्याच्या कामावरून काढून टाकेल. पण दास जर प्रामाणिकपणे काम करत आहे हे जर धनी पाहत आहे, तर धनी त्याच्यावर आणखीन मोठी कामे सोपवून देईल की तू विश्वासू दास आहे म्हणून. आता आपण भले कोणीही मनुष्य कुठल्याही कंपनीत काम करणारा असू दे, या अर्थवा कोण्याही व्यक्तीच्या हाताखाली काम करणारा असू दे किंवा आपण कोणीही व्यक्ती घेऊन असू दे, पण लक्षात ठेवा आपल्यावर परमेश्वर एक अधिकारी म्हणून आहे. आता आपल्याला जे काम दिलेले आहे, दास असो या गुलाम, आपण ते काम प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे. आपल्या कामात, आपल्या कार्यात
राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण चोरी करत आहोत, खोटे करत आहोत, मालकाला फसवत आहोत, तर भले त्या मालकाला कळणार नाही, पण परमेश्वर जो वरचा मालक बसलाय तो पाहतो आणि तो मात्र आपल्याला शिक्षा करणार. म्हणून नेहमी प्रामाणिक असण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक दासाने विश्वासू असलं पाहिजे. प्रत्येक चाकराने विश्वासू असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कामाबाबतीत, आपल्या व्यवहाराबाबतीत आणि त्याच्या मालकाने त्याला सोपवून दिलेल्या कामगिरी बाबतीत. तर त्याची प्रशंसा होईल आणि तो आणखीन पुढे जाईल, आणखीन यश प्राप्त करेल, आणखीन संपत्ती, वैभव तो प्राप्त करेल. तो थोर पदास पोचला जाईल जेव्हा दास प्रामाणिक आणि इमानदार असेल तेव्हा. आणि धन्याने सुद्धा आपल्या दासाची काळजी घेतली पाहिजे. मालकाने सुद्धा आपल्या दासाला गुलामाप्रमाणे नव्हे तर माणुसकीय नात्याने त्याला चांगल्या रीतीने वागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याला तुच्छ लेखणं या गोष्टी धन्यामध्ये, मालकामध्ये मात्र नसाव्या. म्हणून बायबल या संबंधाने आपल्याला काय काय सांगत आहे ते आपण बायबलच्या द्वारे पाहू. की बायबल या संबंधाने आपल्याला अनेक गोष्टी मात्र शिकवते. वचन संधी पहा, नीतिसूत्रे 27 अध्याय 18 वचनात, जो अंजिराचे झाड राखितो तो त्याचे फळ चाकितो. काय सांगते बघा वचन, जो अंजिराचे झाड राखितो तो त्याचे फळ चाकितो. जो आपल्या धनाच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो. हालेलुया, हालेलुया. सुंदर घातलेले एक कोड आहे. बायबल काही संधी पहा, अंजिराचं झाड, आपण एक झाड लावले फलाचं, अंजिराचं असू दे, आंब्याचं असू दे, पेरूचं कोणते, आपण झाड लावले तर फळ आपल्याला मिळेल की नाही? फळ आपल्याला खायला मिळेल, चाकायला मिळेल. तसंच जो सेवक, बायबल काय सांगते, जो सेवक आपल्या धनाच्या सेवेला जपतो, जो सेवक धन्याने सोपवून दिलेली कामगिरी योग्यरित्या पार पाडतो त्याला मान मिळेल. त्याला काय मिळेल? मान मिळेल, सन्मान मिळेल. जसं झाड लावण्याने फळ मिळते तसं जो सेवक, जो दास आपल्या धन्याच्या सेवेला जपतो, आपल्या धन्याने सोपवून दिलेली कामगिरी योग्य पार पाडतो त्याला मान मिळेल, त्याला सन्मान मिळेल त्या फलाप्रमाणे. म्हणून दासाने आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपण 2 राजे 5 अध्यायामध्ये पाहतो, तिथे एक नामान कोडी आहे ज्याच्या अंगावर कोड फुटले होते. तो अलिशा संदेष्टाकडे आला. अलिशा संदेष्टाने त्याला यार्देन नदीत 7 वेळा बुचक्या मारायला सांगितल्या. प्रथम नामान हे करण्यासाठी तयार नव्हता, पण त्याच्या चाकराने म्हटल्याप्रमाणे त्याने जाऊन यार्देन नदीत 7 वेळा बुचक्या मारल्या. त्याचे शरीर पूर्वीसारखे होऊन त्याचे कोड निघून गेले आणि तो बराच झाला. तेव्हा आपल्या घोडे रथाशी, सोने रुपयांशी मात्र तो अलिशा संदेष्टाच्या भेटीस आला. आणि अलिशा संदेशला म्हणते की मला परमेश्वराने बरं केलेलं आहे. मी जो नजराणा आणलेला आहे, सोने रुपये किंवा वस्त्रे किंवा जे काही आणले याचा तुम्ही स्वीकार करा. पण अलिशा संदेष्टाने म्हटलं नाही, परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी तुझ्याकडून काही एक घेणार नाही. त्याने भरपूर आग्रह केला तरी अलिशा संदेष्टाने काहीच घेतलं नाही. नामान मग आपलं सर्वस्व घेऊन आपल्या घरी जाण्यासाठी आपल्या रथात बसून निघाला. तेव्हा अलिशा संदेष्टाचा एक चाकर होता गेहजी. गेहजी जो होता तो विचार करत आहे, माझ्या धन्याने त्याच्याकडून काही न घेऊन त्याच्यावर उपकार केलाय, मी जातो आणि त्याच्याकडून काहीतरी घेतो. मात्र गेहजी जातो आणि नामानाच्या रथाला गाठतो. नामान पाहतो कोणीतरी आपल्या मागे येते, म्हणून नामान आपला रथ थांबवतो, रथातून उतरतो आणि गेहजीला विचारतो, सर्व काही कुशल आहे ना? गेहजी म्हणतो, सर्व कुशल आहे. माझ्या धन्याकडे नुकतेच 2 शिष्य आलेले आहेत, त्यांना 2 पोशाख आणि 1 किंकार चांदी द्या. नामान म्हणतो, 1 किंकार कशाला? 2 किंकार घे. तेव्हा त्याने 2 किंकार म्हणजे पैशाच्या 2 पिशव्या भरल्या आणि त्याला दिल्या. आणि मात्र ह्या गेहजीच्या जोडीला नामानाचा एक दासी आला. गेहजीने ते सर्व रुपये आणि वस्त्रे आपल्या घरी ठेवले आणि त्या चाकराला पाठवलं आणि मग
बघा, आपल्या धन्याला पासून जो पैसा धन्याकडे म्हणजे अलिशाकडे येणार होता, अलिशाने नाकारलं, घेतलं नाही. पण गेहजी जो दास होता, खोटं करून त्या नामानाला जाऊन फसवतो आणि नामानाला खोटं सांगतो की अलिशा संदेष्टाकडे 2 शिष्य नुकते म्हणजे आत्ताच आलेले आहेत, म्हणजे अलिशा संदेष्टाने मला पाठवले, 2 पोशाख द्या, 1 किंकार चांदी द्या. खोटे जाऊन बोलून मात्र 2 चांदीच्या पिशव्या आणि 2 पोशाख घेऊन आपल्या घरी ठेवतो आणि अलिशाला पण त्या बाबतीत काही सांगत नाही आणि अलिशासमोर पण खोटं बोलतो. आपल्या धन्याला तो फसवतो आणि खोटी बोलून मात्र पैसे आणि वस्त्र तो घेतो. तेव्हा अलिशा संदेष्टा म्हणतो, जेव्हा नामान आपल्या रथावरून खाली उतरला आणि तू त्याला गाठले, तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते का? हा समय दासदासी, गुरुडरे, षड्रेमेंढरे, सोने रुपये, जैतुनाचे वृक्ष घेण्याचा आहे का? तर नामानाचे कोड तुला आणि तुझ्या संततीला निरंतर लागून राहतील. आणि गहजी पांढरा कोळी बनून तिथून निघून गेला. घरी ठेवलेल्या पैशाने त्याचे कोड पण बरी झाले नाही, काहीच फायदा झाला नाही. आपल्या मालकाला त्याने फसवलं, आपल्या धन्याला त्याने फसवलं आणि धन्याला फसवून त्याने तो पैसा घेतला, वस्त्र घेतलं तर घेतलं, खोटं पण बोलला. त्यामुळे गेहजी कोडी बनला गेला. कोट फक्त त्यालाच नाही, त्याच्या घराण्याला कोट लागले, एक पीडा, अशी पीडा ती मात्र अशा कोडाचा आजार त्याला लागला, ज्याद्वारे मात्र त्याला, त्याच्या पिढीला, मुलाबालांना, पुढच्या संततीला ती पीडा लागू पडली. जो अनेक पैसा संपून ते कोड बरे होत नव्हते. हे कोड फक्त परमेश्वराच्या द्वारे बरे होत होते. अशा प्रकारे हा नामान कोडी बनला, धन्याला फसवल्यामुळे, पैसे वस्त्र घेतल्यामुळे. म्हणजे दास जर आपल्या मालकाला फसवते, आपल्या धन्याला फसवते, तर त्या दासाची प्रगती होणं अशक्य आहे. दासाने पण आपल्या कामाबाबतीत प्रामाणिक राहिलं पाहिजे. जो तो प्रामाणिक राहील तो त्याला काय मिळेल बघा, जर दास प्रामाणिक राहिला तर. बायबल सांगते उत्पत्ती या पुस्तकात 24 अध्याय, अब्रामाचा एक जुना सेवक होता. अब्रामाचा एक जुना सेवक होता आणि हा जो अब्रामाचा सेवक होता, या सेवकाला अब्रामाने आपलं घर, आपलं सर्वस्वचं त्याला कारभारी केलं होतं. सर्व त्याच्या हातात, म्हणजे आपलं घर, आपला पैसा, आपले सोने दागिने, आपला व्यवहार, सर्व काही अब्रामाने त्याच्या स्वाधीन केला होता. का? कारण तो विश्वासू होता. बायबल सांगते अब्रामाचा सेवक, अब्रामाचा दास विश्वासू होता, म्हणून अब्रामाचं सर्वस्व त्याच्या हवाली होतं. जणू काय हा दास असून अब्रामाचा मित्र बनला होता. अब्रामाने त्याला काय म्हटलं, माझ्या बापाच्या गावी जा आणि माझ्या मुलासाठी नवरी आण. बघा, सर्वात महत्वाचं काम अब्राम आपल्या दासाला देतो. अब्राम आपल्या नात्यातल्या लोकांना बोलवत नाही, श्रीमंत लोकांना बोलवत नाही, अधिकारी लोकांना बोलवत नाही, पण आपल्या दासाला एक काम देतो की जा माझ्या मुलासाठी नवरी शोधून आण. जे महत्वाचं काम अब्रामाला एकच मुलगा होता, इसाकासाठी मुलगी पाहिजे होती. सर्वात महत्वाचं काम, मोठं काम अब्राम आपल्या सेवकाला देतो. का? कारण अब्रामाचा स्वतःपेक्षा आपल्या सेवकावर जास्त विश्वास होता, कारण तो तसा विश्वासू होता. हा अब्रामाचा सेवक प्रामाणिक होता, म्हणून अब्रामाने एवढी मोठी कामगिरी त्याच्यावर सोपवली आणि म्हटलं, जा माझ्या बापाच्या गावी जा आणि माझ्या बापाच्या घराण्यातून माझ्या मुलाला नवरी आण. अब्रामाचा सेवक म्हणतो, नवरी यायला तयार झाली नाही तर मी इसाकाला तिकडे नेऊ का? अब्राम म्हणतो, खबरदार, इसाकाला तिथे न्यायचं नाही, तू जा. परमेश्वर आपल्या देवदूताला पाठवेल तुझा मार्ग सफल करायला. तू नवरी शोधून आण. नवरी नाही आली तर तू या शपथेतून मोकळा होशील, पण तू जा आणि माझं काम कर. अब्रामाचा सेवक निघाला आणि हारान देशात आला. त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. जेव्हा तो एका विहिरीजवळ आला तर देवाला म्हटलं की या विहिरीमध्ये ज्या मुली पाणी काढत आहे, त्याच्यातल्या ज्या मुलीला मी म्हणेल, मुली मला प्याव्यास पाणी दे, तेव्हा ती मुलगी मला म्हणेल, बाबा पाणी प्या आणि मी तुमच्या उमटाला पण काढून देते. तर परमेश्वर पिता तीच मुलगी माझा धनी अब्राम याच्या मुलासाठी प्रभू तू निवडलेली असणार. इतक्यात अब्रामाच्या सेवका जेव्हा तिथे आला, त्या एका मुलीला म्हटलं, जी रिबका होती, तिला म्हटलं मला प्याव्यास
दे. ताबडतोब तिने घागर उतरवली आणि त्या अब्रामाच्या सेवकाला पाणी पाजलं आणि म्हटलं, बाबा तुम्ही पाणी प्या, मी तुमच्या उंटांना पण पाणी काढून पाजते. तेव्हा तो अब्रामाचा सेवक आश्चर्यचकित झाला की मी जशी प्रार्थना केली होती तशी परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. का देवाने अब्रामाच्या सेवकाची प्रार्थना ऐकली? कारण अब्रामाचा सेवक प्रामाणिक होता, म्हणून देव त्याची पण प्रार्थना ऐकत होता. जो दास प्रामाणिक असणार, जो सेवक प्रामाणिक असणार, देव त्याची प्रार्थना ऐकणार. आणि बघा, तो 10 उंटांना घेऊन निघाला होता. 10 उंटांवर खजिने होते, सोने, रुपये, दागिने, मौल्यवान वस्त्र, मौल्यवान वस्तू होते. सर्व प्रमाणे त्याच्या जोडीला पाठवलं होतं. आणि मग पुढे जाऊन रिबकाची ओळख झाली. रिबकाकडे गेले आणि मात्र रिबकाच्या आई बाप तिला या अब्रामाच्या सेवकाच्या जोडीला पाठवायला पण तयार झाले. आणि पुढे जाऊन ही रिबका अब्रामाच्या मुलाची बायको झाली. बघा, एवढं महत्वाचं मोठं काम अब्रामाने आपल्या सेवकाला दिलं, कारण तो विश्वासू होता. देवाने त्याची प्रार्थना ऐकली. जसं त्याने देवाला सांगितलं तसंच्या तसंच घडलं गेलं. जे सेवक प्रामाणिक आहे त्याच्यावर फक्त धनीच त्याचा विश्वास ठेवेल असं नाही, तर परमेश्वरही त्याच्यावर विश्वास ठेवेल. फक्त मालकच त्याचं ऐकेल असं नाही, तर परमेश्वर पण त्या मात्र चाकराचे, त्या सेवकाचे ऐकेल. जो विश्वासू दास असेल, जो विश्वासू सेवक असेल, त्याला परमेश्वर सुद्धा मात्र सहाय्य करेल. परमेश्वर पिता सुद्धा त्याला मात्र मदत करेल. मात्र आपण विश्वासू राहिले पाहिजे, प्रामाणिक राहिले पाहिजे. दासाने प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून बायबल सांगते, बायबलमध्ये आपल्याला भरपूर वचन असे आहे की दासाने कशा प्रकारे प्रामाणिक राहायचं. इफिसकरास पत्रामध्ये 6 ते 5 ते 8, दासांनो आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीतभीत व कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देशातील धन्याचे आज्ञापालन करीत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखील चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसाची नव्हे, तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा. कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करीतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. काही सांगते बायबल? दासांनो तुम्ही सेवा करता, काम करता, तेव्हा धन्याच्या अधीन राहा. ही चाकरी मनुष्याची नव्हे, देवाची चाकरी आहे, देवाची सेवा आहे. या भावनेने तुम्ही ती सेवा करा. तुम्ही प्रामाणिक राहा. बायबल सांगते, वचन सांगते, ही चाकरी मनुष्याची नव्हे, तर देवाची, प्रभूची आहे मानून ती सद्भावाने करा, चांगल्या इमानाने करा. आणि वचन सांगते, मग तो दास असो, स्वतंत्र असो, तो जे करतो त्याला प्रभूकडून मात्र प्रतिफल मिळेल. तो प्रभूकडून भरून घेईल. वचन सांगते, त्याने चांगलीच कृत्य केले तर देव त्याला चांगलं प्रतिफल देईल. तो मात्र प्रामाणिक राहिला नाही, वाईट करत आहे, तर देवाकडून त्याला वाईट प्रतिफल मिळेल. प्रत्येक दासांवर देवाचं लक्ष आहे. प्रभू म्हणतो, तुम्ही जिकडे पण काम करता, नोकरी करता, तिकडे तुम्ही प्रामाणिक राहा. हे काम, ही नोकरी प्रभूची आहे असं समजून करा. तुम्ही ती सेवा करत आहे असं समजून ती सेवा करा, प्रामाणिक. कारण प्रभू आपल्याला पाहतो. म्हणून दासाने आपल्या धन्याच्या अधीन राहा. बायबल सांगते, आपल्या धन्याचा मान ठेवा, धन्याचा सन्मान करा, धन्यांना लुबाडू नका. बायबल सांगते, जे दास आपल्या धनाला लुबाडणार त्यांना परमेश्वरापासून अनुग्रह मात्र प्राप्त होणार नाही, परमेश्वरापासून आशीर्वाद मात्र मिळणार नाही. परंतु जे दास आपल्या धन्याच्या अधीन असणार त्यांना परमेश्वराकडून अनुग्रह मिळेल, परमेश्वराकडून आशीर्वाद मिळेल. म्हणून बायबल सांगते, दासांनो तुम्ही मात्र प्रामाणिकपणे आपलं काम करण्याचा प्रयत्न करा. पुढे वचन काय सांगते बघा, पेत्राचे पहिले पत्र 2:18 मध्ये, घरच्या चाकरांनो तुम्ही पूर्ण भयाने व आपल्या धन्याच्या अधीन असा, जे चांगले व सौम्य त्याच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्याच्याही अधीन असा. काय सांगते बायबल? दासांनो तुम्ही आपल्या धन्याच्या अधीन असा. मग ते धनी नम्र, सौम्य असो या कठोर असो, तरी तुम्ही त्यांच्या अधीन असा. काय सांगते बायबल? तुम्ही कठोर धन्याच्या पण अधीन असा आणि प्रेमळ, नम्र, लीन असलेल्या
कोणी मालक आपल्या नोकरांना डॉक्टरकडे घेऊन जातील का आजारी पडले तर? नाही. हा मालक स्वतः आला आपल्या नोकरासाठी. नोकर आजारी पडले का? कारण तो त्याचा आवडता दास होता. म्हणजे तो प्रामाणिक होता, विश्वास होता, म्हणून मालक पण त्याच्यावर प्रेम करायचा. आणि तो आजारी पडले मग तो स्वतः आला प्रभू येशूकडे आणि प्रभूला विनंती करू लागला. आणि प्रभूने एक शब्द बोलला आणि शताधिपतीचा चाकर मात्र बरा झाला. म्हणून धन्याने पण आपल्या दासाकडे दुर्लक्ष करू नये. 1 शमूएल 30:11-16 ज्या बायबल सांगते अमालेकी लोक जेव्हा सिंकला या ठिकाणी आले आणि दाविदाच्या नगरावर त्यांनी चढाई केली, त्यावेळी दावीद पलिष्टी लोकांच्या जोडीला मात्र होता. दाविदाला काहीच माहिती नाही, दाविदाच्या लोकांना माहिती नाही. यांच्या बायका मुलं सर्व सिंकला या ठिकाणी होते. अमालेकी लोकांनी त्याच्यावर चढाई केली, बायका मुलं धन संपत्ती पाडाव करून नेलं आणि सिंकला मध्ये जाळून टाकला. तेव्हा अमालेकी लोक जात असताना अमालेकी एक माणसापैकी एक माणसाचा दास जो एक मिस्री होता तो आजारी पडला. म्हणून त्या अमालेकी माणसाने आपल्या मिस्री दासाला तिकडच टाकून दिलं आणि हे सर्व धन लुटून निघून गेले. दाविदाबरोबरची लोक त्या ठिकाणी आले 3 दिवसाने. तेव्हा त्यांना कळालं की आपल्या बायका मुलं सर्व पाडाव करून नेलेले, ते जाळून टाकलेले. ते एवढी रडली की आणखी रडण्याची ताकद पण त्यांच्यात राहिली नाही. तेव्हा दाविदाने देवाला प्रश्न केला, मी अमालेकावर चढाई करून जाऊ का? प्रभू तू त्यांना माझ्या हाती देशील का? तेव्हा देव पित्याने म्हटलं, अमालेकावर तू चढाई करून जा, मी त्यांना तुझ्या हाती देईन आणि तू खात्रीने आपले सर्वस्वना सोडून आणशील. तेव्हा ते लढाईसाठी निघाले. तेव्हा त्याला एक मनुष्य आजारी पडलेला दिसला. तेव्हा दाविदाने त्याचे शमकुशल विचारले. तेव्हा त्याने म्हटलं, मी एक अमालेकी माणसाचा दास आहे, मिस्री मनुष्य. मी आजारी पडलो म्हणून माझा धनी मला टाकून गेला. आम्ही 3 दिवस अगोदर या सिंकलाग या नगरावर चढाई केली, ते जाळून टाकलं, बायका मुलं किंवा धन संपत्ती सर्व पाडाव करून नेलं. पण मी आजारी पडलो मग माझ्या धन्याने मला टाकून दिलं. तेव्हा दाविदाला दया आली. दाविदाने ताबडतोब त्याला खायला प्यायला दिलं, त्याला जेवण दिलं, त्याला खायला प्यायला दिलं. खायला प्यायला दिल्यानंतर त्याच्यात ताकद आली, त्याला बरं वाटलं. दाविदाच्या लोकांनी त्याची काळजी घेतली. मग त्याला बरं वाटलं. तेव्हा दाविदाने विचारलं, ते लोक कोणत्या दिशेने गेले, तू मार्ग दाखवू शकतो का, सांगू शकतो का? तेव्हा त्यांनी म्हटलं, होय, ते अमुक रस्त्याने असे गेलेले आहेत आणि लोकांना घेऊन गेलेले आहेत. आणि त्या मिस्री दासाने दाविदाला पुढचं सर्व सांगितलं. आणि मग दावीद जाऊन त्या देशात चढाई केली आणि दाविदाने आपल्या बायका मुलं आणि इतर पण धन संपत्ती घेऊन आला, सर्वांना सोडून घेऊन आला. बघा, त्याच्या धन्याने त्याला टाकून दिलं. तो आजारी पडला म्हणून त्याला टाकलं, पण दाविदाने त्याची काळजी घेतली. अनेक मालक आपल्या दासांकडे दुर्लक्ष करतात. अगदी त्यांची चिंता घेत नाही किंवा त्यांची काळजी घेत नाही किंवा गरजेला त्यांना सहाय्य करत नाही किंवा गरजेला त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. अनेक मालक कठोर रीतीने वागून आपल्या दासांकडे सुद्धा दुर्लक्ष करतात आणि त्याचा कैवार घेण्याऐवजी किंवा त्यांना अडचणीत सहाय्य करण्याऐवजी उलट त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांचा अपमान करतात. तर असं घडता कामा नये. आपण आल्या आता खाली दास आहेत, आपण मालक आहोत, पण आपल्यावर पण एक मालक आहे वरती बसलेला जो आपल्याला पाहतो. म्हणून सर्वांशी प्रीतीने वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून दासाने नेहमी आपल्या धन्याच्या अधीन राहिले पाहिजे. सांगण्यासाठी भरपूर बायबलमध्ये वचन आहे, परंतु वेळ कमी आहे. तर दासाने आपल्या धन्याच्या अधीन राहावे आणि धन्याने आपल्या दासावर प्रेम करावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.